नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतरत्र लेखन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या शिक्षक पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचं आहे. दिनांक 5 मार्च 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि शिक्षक पालक समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे या ठिकाणी नाव टाकायचं आहे. शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तीवर करण्यात आलेला आहे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. या ठिकाणी शिक्षक पालक समितीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तीचे सादरीकरण विषय शिक्षकांनी केले. यामध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची गुणपत्रके व प्रगती अहवाल तपासण्यात आले. भाषा, गणित व विज्ञान विषयातील प्रगतीचे विश्लेषण करण्यात आले. कमी प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली. अध्ययनातील अडचणी व कारणांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच शिक्षकांनी पूरक अध्यापन व अतिरिक्त सराव उपक्रमांची माहिती दिली. पालकांनी विद्यार्थ्यांचा घरातील अभ्यास वातावरणाबाबत माहिती दिली. नियमित उपस्थितीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मूल्यमापन पद्धती व अध्ययन निष्पत्ती साध्यतेवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे ठरवण्यात आलेले आहे. गरजेनुसार विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त करण्यात आलेली आहे. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक सूचना नोंदवण्यात आलेल्या आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती व गैरहजेरी कारणे फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शिक्षक पालक समिती बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक इयत्तेतील उपस्थिती टक्केवारी सादर करण्यात आली. नियमित उपस्थिती विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. गैरहजर विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. गैरहजेरीचे प्रमुख कारणे तपासण्यात आली. आजारीपणा, कौटुंबिक कारणे व प्रवासातील अडचणी ही कारणे समोर आलेली आहे. काही विद्यार्थ्यांची अनियमित उपस्थिती आढळून आली. पालकांशी संपर्क साधून गैरहजेरीची माहिती घेण्यात आली. नियमित उपस्थितीचे शैक्षणिक प्रगतीशी असलेले नाते स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर येण्याचे महत्त्व सांगण्यात आले. गरज असल्यास समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दीर्घकालीन गैरहजेरी असलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे ठरवण्यात आले. पालकांनीही नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले. उपस्थिती वाढवण्यासाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचे ठरले. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक सूचना नोंदवण्यात आलेल्या आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 शिक्षक पालक संवाद सुधारणा यावर चर्चा. शिक्षक पालक समितीची बैठक घेऊन शिक्षक पालक संवाद सुधारणा यावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी संवादाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सध्याच्या संवाद पद्धतीचा आढावा घेण्यात आला. पालक सभेची उपस्थिती व प्रतिसाद यावर चर्चा झाली. पालकांशी नियमित संपर्क ठेवण्याचा गरज व्यक्त करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी माहिती देण्याचे ठरवण्यात आले. मोबाईल संदेश, व्हॉट्सअप गट व सूचनापत्राद्वारे संवाद वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पालकांच्या सूचना व अभिप्राय नोंदवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे ठरले. कमी उपस्थिती असलेल्या पालकांशी वैयक्तिक संपर्क साधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत खुलेपणाने चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले.
तक्रारीचे निराकरण वेळेत करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली. मासिक पालक शिक्षक बैठक नियमितपणे आयोजित करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांच्या प्रगती अहवालाची स्पष्ट माहिती देण्यावर भर देण्यात आला. शाळा व पालक यांच्यात समन्वय वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक निर्णय नोंदवण्यात आलेले आहे व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, अभ्यास सवयी सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शिक्षक पालक समितीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयी सुधारण्यासाठी मार्गदर्शनाबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सध्याच्या अभ्यास पद्धतीचा आढावा घेण्यात आला. नियमित अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. दररोज ठराविक वेळ अभ्यास करण्याची सवय लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. गृहपाठ वेळेवर पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. वाचन, लेखन व सराव यांचे संतुलन राखण्याचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पालकांनी घरात शांत व योग्य अभ्यास वातावरण उपलब्ध करून द्यावे असे सांगण्यात आले. मोबाईल व दूरदर्शनचा मर्यादित वापर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. कठीण विषयांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना स्व अभ्यासाची सवय लावण्यावर भर देण्यात आला. नियमित पुनरावृत्ती व सराव चाचण्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन वैयक्तिक मार्गदर्शन देण्याचे ठरले. पालक शिक्षक संवाद वाढवून अभ्यास प्रगतीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरणे व समुपदेशन देण्याचे ठरवण्यात आले. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक सूचना व निर्णय नोंदवण्यात आलेले आहे व हा ठराव देखील या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे.